तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रिकन्सिलिएशन स्टेटमेंटचा एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. छोटासा प्रॉब्लेम पाहणार आहोत जो आतापर्यंत काय पाहिलेला आहे. तर रिकन्सिलिएशन स्टेटमेंट का गरजेचे आहे, का कॅल्क्युलेट केली जाते, ओके, कशा प्रकारे दोन्हीही अकाउंट्समध्ये कॉस्ट अकाउंट तथा फायनान्शियल अकाउंटमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे जे आहे तफावत निर्माण होते किंवा अकाउंटमधला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट दोघांचा वेगळा का दिसू शकतो याविषयी आपण पाहिलेलं आहे. तथा त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी करायची फायनान्शियल रेकॉर्डनुसार किंवा कॉस्ट अकाउंटिंग स्टार्टिंग करत असताना, कॉस्ट अकाउंटिंगच्या प्रॉफिटने स्टार्ट करत असताना कोणते ॲटम्स ॲड होतात व कोणते ॲटम्स लेस होतात या सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. मग आत्ता आपण त्यावर एक छोटासा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तो प्रॉब्लेम आहे, पहा तुमच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर दिसत आहे की काय सांगितलेलं आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, की खालील माहितीच्या नुसार आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग माहिती काय दिलेली आहे नेमकी, तर माहिती दिलेली आहे पहा की नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स, बरोबर आहे. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स किती आहेत, 1,28,754. किती आहेत, 1,28,754 रुपये. आणि तेच नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट रेकॉर्ड आहेत 1,72,400. अधिक कोणाची दिलेली आहेत, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. या ठिकाणी सरळ दिसून येतं की फायनान्शियल रेकॉर्डनुसार 1,28,754 रुपये नेट प्रॉफिट आहे. तर वेराज किंवा तर कोणत्या ठिकाणी कॉस्ट रेकॉर्डनुसार 1,72,000 रुपयांचा प्रॉफिट दिसतोय. मग आपल्याकडे काय दिलेले त्यानंतर इन्फॉर्मेशन, यापैकी एक आपण ॲडमध्ये वर घेऊ शकतो आणि एक कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, त्यानंतर वर्क ओव्हरहेड्स अंडर चार्ज्ड इन कॉस्ट काय दिलेलं आहे पहा, वर्क ओव्हरहेड्स अंडर चार्ज्ड इन कॉस्ट. म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन कोणाची विषयी दिलेली आहे, कॉस्ट रेकॉर्डची दिलेली आहे. म्हणून आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल, कॉस्ट रेकॉर्डपासून. म्हणजे स्टार्ट विथ कॉस्ट रेकॉर्ड, जे की आपण पूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना दोन प्रोफार्म मी पाहिलेत, स्टार्टिंग विथ फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि स्टार्टिंग विथ कॉस्ट रेकॉर्ड. मग या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 3 नंबरची काय दिलेली आहे, वर्क ओव्हरहेड्स अंडर चार्ज्ड इन कॉस्ट. मग कुठली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॉस्ट रेकॉर्ड्सची. म्हणून आपल्याला सुरुवात करते वेळेस कॉस्ट रेकॉर्डने सुरुवात करावी लागेल. म्हणजे सुरुवातीला किती अमाऊंट, कोणतं प्रॉफिट येईल, कॉस्ट रेकॉर्डचं 1,72,400 रुपये आपल्याला सुरुवातीला येतील. आणि शेवटी कॅल्क्युलेट कराल ते काय कॅल्क्युलेट कराल, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. ओके, नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ओव्हर कॉस्ट. ओके, ओव्हर चार्ज इन कॉस्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेससुद्धा अधिकचे चार्ज करण्यात आले कशामध्ये, कॉस्ट रेकॉर्ड्समध्ये. त्यानंतर आहे डेप्रिशिएशन चार्ज इन फायनान्शियल रेकॉर्ड्स. हे डेप्रिशिएशन वगैरे हे तर फायनान्शियल रेकॉर्ड्स आहेत, कम्प्लिटली प्युअरली फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत. मग त्यानंतर डेप्रिशिएशन चार्ज इन कॉस्ट रेकॉर्ड. आणि आता हे कोणते झाले, प्युअरली कॉस्ट रेकॉर्ड झाला. प्युअरली फायनान्शियल रेकॉर्ड्स किती आले, 11,200. आणि प्युअरली कॉस्ट रेकॉर्ड किती आले, 12,500. मग या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तो डिफरन्स ओव्हरचार्ज अंडरचार्ज ऑफ डेप्रिशिएशन केला जातो. ओके, मग या ठिकाणी पहा की काय केलेलं आहे, कॉस्ट रेकॉर्डनुसार 12,500 आणि फायनान्शियल रेकॉर्डनुसार 11,200. मग या दोघांमध्ये तफावत किती आहे, ती आहे ओव्हरचार्ज ऑफ कॉस्ट रेकॉर्ड. ओके, ओव्हरचार्ज कशात करण्यात आलं, कॉस्ट रेकॉर्डमध्ये ओव्हरचार्ज डेप्रिशिएशन आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट रिसिव्ड नॉट रेकॉर्डेड इन कॉस्टिंग. म्हणजे इंटरेस्ट मिळालेला आहे परंतु कॉस्ट अकाउंटमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही. म्हणजे ते प्युअरली फायनान्शियल इन्कम म्हणून रेकॉर्ड केलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपणास ते रेकॉर्ड करावे लागतील. त्यानंतर ऑब्सोलेन्सेस लॉस रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. ऑब्सोलेन्स लॉस रेकॉर्ड करण्यात आलेला आहे फायनान्शियल अकाउंट्समध्ये, परंतु ते कॉस्ट रेकॉर्डमध्ये केलेलं नाही. मग ते आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. त्या प्रकारची एंट्री, त्या प्रकारचं ट्रीटमेंट द्यावी लागेल. नेक्स्ट, इन्कम टॅक्स पेड प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स. दीज आर द फायनान्शियल रेकॉर्ड्स. ओके, प्युअरली फायनान्शियल एक्सपेन्सेस आणि प्युअरली फायनान्शियल इन्कम जो पॉईंट आहेत ना, मग त्या ठिकाणी यांचा वापर होतो. ऑब्सोलेन्सेस लॉसेस काय होतं, प्युअरली फायनान्शियल. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स, प्युअरली फायनान्शियल. त्यानंतर होतं बँक इंटरेस्ट प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक्स. बरोबर आहे, फायनान्शियल बुक्समध्ये बँकचं इंटरेस्ट मिळालेलं घेतलेलं आहे. मग ते इंटरेस्ट आपल्याला
फायनान्शियल इन्कम म्हणून दाखवावं लागेल. स्टोअर ॲडजस्टमेंट क्रेडिट इन फायनान्शियल बुक्स, हे सुद्धा कशामध्ये आहे, फायनान्शियल रेकॉर्डमध्येच दिलेलं आहे. मग ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, फायनान्शियल रेकॉर्ड म्हणून घ्यावं लागेल. नेक्स्ट, डेप्रिशिएशन ऑफ स्टॉक चार्ज्ड इन फायनान्शियल बुक्स. डेप्रिशिएशन ऑन स्टॉक सुद्धा काढलेला आहे, स्टॉकवरचं डेप्रिशिएशन सुद्धा काढलेलं आहे, परंतु कुठं काढलेलं आहे, फायनान्शियल बुक्समध्ये दिलेलं आहे, परंतु कॉस्ट बुक्समध्ये त्याचा रेकॉर्ड नाही आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी यांचं रिकन्सिलेशन करणं आवश्यक आहे की एवढी मोठी तफावत कशामुळे दिसते की डेप्रिशिएशन वगैरे जे एक्सपेन्सेस आहेत ते फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये चार्ज झालेले आहेत, परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये चार्ज झाले नाही आहेत, म्हणून ते 72,000 आहेत आणि हे 28,000वर आलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या दोघांचं काही जे काही सर्व काय असेल रेकॉर्ड असतील ते आपल्याला रेकॉर्ड ॲड आणि लेस करून त्याचं फायनान्शियल आणि कॉस्ट रेकॉर्डनुसार प्रॉफिट बरोबर आहे हे दाखवण्यासाठी रिकन्साईल करायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट फॉर द सोल्युशन. हे पहा काय आहे, तर सुरुवातीला पाहूया रिकन्सिलेशन स्टेटमेंट. नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट रेकॉर्ड. कॉस्ट रेकॉर्डनुसार नेट प्रॉफिट किती आहे, 1,72,400 रुपये. 1,72,400 मध्ये ॲड काय होतील, आता ते रेकॉर्ड पुन्हा मग मागील पाहा की काय आहे, एक्सपेन्सेस एक्सेस डेप्रिशिएशन म्हणजे काय झालं की ओव्हरचार्ज, एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज इन कॉस्टिंग, बरोबर आहे. पूर्वीचं जो आपल्याकडे सूत्र दिलेलं होतं त्या सूत्रानुसार किंवा त्या प्रोफॉर्मानुसार काय आहे की एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज इन कॉस्ट विल चार्ज ॲड. ओके, इट विल बी ॲडेड. मग काय आहे, 12,500 वजा 11,200, 1,300 रुपये अधिकचे होते चार्ज केलेले, म्हणून एक्सपेन्सेस किंवा डेप्रिशिएशन ओव्हरचार्ज विल बी ॲडेड. ओके, नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. या ठिकाणी पहा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज्ड इन कॉस्ट, बरोबर आहे, ओव्हरचार्ज्ड आहेत म्हणजे ते ॲड होणार आहेत. वर्क ओव्हरहेड अंडरचार्ज, ते लेस होतील, लक्षात घ्या. अंडरचार्ज ऑफ एक्सपेन्सेस लेस होतील, ओव्हरचार्ज ऑफ एक्सपेन्सेस ॲड होतील. मग ओव्हरचार्ज ऑफ एक्सपेन्सेस काय झाले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ॲड झाले. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड नॉट इंटरेस्ट रिसिव्ड रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स ओनली, प्युअरली फायनान्शियल इन्कम. या ठिकाणी काय आहे, प्युअरली फायनान्शियल इन्कम आहे. मग इंटरेस्ट रिसिव्ड रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स कुठे आहे, मग त्या ठिकाणी 8,000 रुपये आपण काय करावे लागतील, ॲड करावे लागतील. त्यानंतर तशाच प्रकारची दुसरी एक एंट्री आहे, बँक इंटरेस्ट रेकॉर्डेड इन फायनान्शियल बुक्स ओनली. काय दिलेलं आहे बा की बँक इंटरेस्ट प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक्स ओनली, 750 ॲड झाले. प्युअरली फायनान्शियल इन्कम, देर इज नो रेकॉर्ड ऑफ दिस टू इन्कम इन टू द कॉस्ट अकाउंट. या दोघांचंही कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कुठलाही रेकॉर्ड नाही म्हणून त्याला ॲड केलं. मग किती आले, 750 प्लस काय सांगितलेलं आहे, स्टोअर ॲडजस्टमेंट क्रेडिट. ओके, मग ते सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे, 474 रुपये. ह्या सर्वांची बेरीज केली आणि त्याचं आलेले आहेत 12,224 रुपये. मग 12,224 प्लस 1,72,400 हे केल्यानंतर 1,84,624 रुपये आपल्याकडे काय आहेत, इन्फॉर्मेशन आहे किंवा अमाऊंट आहे. मग आता त्यामधून काय काय लेस होईल, तर लेसचे जे आहे अंडर व्हॅल्युएशन, ओव्हर व्हॅल्युएशन वगैरे ते सर्व आपण या ठिकाणी घ्यायचे. अंडर व्हॅल्यू रिकव्हरी ऑफ वर्क ओव्हरहेड्स. या ठिकाणी सुरुवातीलाच दिलेला आहे, पहिला आयटम आहे वर्क ओव्हरहेड्स अंडर चार्ज 3,120. ओके, त्यानंतर आहेत ऑब्सोलेन्सेस लॉस जो आहे किंवा एक्सपेन्सेस वर काय झालेले आहेत, प्युअरली फायनान्शियल इन्कम ॲड झालेला आहे. हे व्हॉट इज दिस इज ओनली रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स, द इन्कम विच इज रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. हे कोणतं इन्कम आहे जे की फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं आहे, ते ॲड होतं जेव्हा तुम्ही काय करता, कॉस्ट रेकॉर्ड सुरुवातीला घेता, तर त्यावेळेस फायनान्शियल इन्कम ॲड होईल आणि एक्सपेन्सेस लेस होतील. मग हे जे काही ऑब्सोलन्सेस लॉस असेल, इन्कम टॅक्स असेल, डेप्रिशिएशन असेल, जे का आपल्याला दिलेलं आहे डेप्रिशिएशन वगैरे, हे ऑब्सोलन्सेस लॉस आहेत, इन्कम टॅक्स आहे,
ओके, हे डेप्रिशिएशन आहे जे की प्युअरली कशामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे, फायनान्शियल अकाउंट्समध्ये, फायनान्शियल रेकॉर्ड्समध्ये त्याचं नोंद आहे, परंतु कॉस्ट रेकॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही. मग अशा वेळेस दोज एक्सपेन्सेस विल बी मायनस, लेस केल्या जातील. कॅप्सुलन्सेस लॉस किती केलेले आहेत फायनान्शियलमध्ये, 5,700. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड 40,300, 40,300. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन स्टॉक चार्ज इन फायनान्शियल बुक्स ओनली, काय केलेलं आहे, ओनली फायनान्शियल बुक्समध्ये डेप्रिशिएशन ऑन स्टॉक चार्ज केलेलं आहे 6,750. या सर्वांची बेरीज केली 55,870 रुपये कशातून मायनस होतील, 1,84,624. 1,84,624 कुठून आले, तर नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट रेकॉर्ड आणि सर्व ॲडिशन होणाऱ्या आयटम्स ॲड केल्यानंतर 12,224 ॲड केल्याच्यानंतर किती आले, 1,84,624 रुपये या ठिकाणी आले. मग ह्याच्यामधनं 55,870 रुपये वजावट केली असता जो प्रॉफिट आपला कोणता आहे, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. ओके, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स जो आहे, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स 1,28,754 रुपये या ठिकाणी मिळून जाईल. कुठं दिलेलं आहे, या ठिकाणी पहा. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स किती आहेत, 1,28,754 रुपये ते या ठिकाणी मिळून जातील. बेरीज वजाबाकी पहा की 72,000 प्लस 12,224 84, 1,84,624 वजा 55,870 बरोबर येऊन जातील किती, 1,28,754 रुपये. ओके, या ठिकाणी या प्रकारे आपल्याला काय बनवता येतं, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार केली जाते. ओके, मग हा प्रॉब्लेम समजला असेल असं गृहीत धरूया. किंबहुना जो प्रॉब्लेम तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये आला असेल किंवा जी ॲडजस्टमेंट जी काही एंट्री तुम्हाला समजली असेल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.